हालेलुया हालेलुया योहानाचे पहिले पत्र 3:22 वचन. योहानाचे पहिले पत्र 3:22 आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो. हालेलुया हालेलुया. वचन काय सांगते? आपण जे काही मागतो परमेश्वर पित्याकडे, ते सर्व परमेश्वर पित्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते आपण करीतो. वचन सांगते आपल्याला कधी मिळणार? पण प्रभूकडे आपण जे काही मागतो, ज्या हेतूसाठी आपण प्रार्थना करतो, त्या सर्व गोष्टी आपल्याला कधी मिळणार, कशा मिळणार? जेव्हा आपण प्रभूच्या आज्ञा पाळणार व प्रभूला जे आवडते त्या गोष्टी करणार तेव्हा. अनेक वेळा आपण प्रार्थना करतो, प्रभूकडे मागत असतो की प्रभू मला या गोष्टी हव्या आहेत, किंवा अनेक वेळा आपण तक्रार करत असतो की मी मागतो परंतु तरीही मला मिळत नाही, देव मला का देत नाही, माझी प्रार्थना का ऐकत नाही. परंतु आपण प्रभूच्या आज्ञा पाळत आहोत का? प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी आपण करत आहोत का? जर आज्ञा पाळत नसतील, प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करत नसतील, तर आपण जे प्रभूकडे मागतो ते कसे आपल्याला मिळणार? वचन सांगते, योहान म्हणत आहे की आपण जे प्रभूकडे मागतो ते सर्व प्रभू आपल्याला देतो, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याला जे आवडते ते आपण करीतो. आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणार आणि प्रभूला जे आवडते त्या पवित्र चांगल्या गोष्टी जर आपण करणार, तर आपण जे काही प्रभूकडे चांगल्या गोष्टी, धार्मिक गोष्टी मागणार, तर सर्व काही प्रभू आपल्याला देणार. प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी प्रथम आपल्याला करायचे. आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःला कोणत्या गोष्टी आवडतात, स्वतःला काय आवडतात त्याकडे आपण जास्त लक्ष देतो, परंतु देवाला काय आवडते त्या देवाकडे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपले लक्ष नसते. तर देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला करायचे. अगदी प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा योहान 8:29 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की माझ्या पित्याला जे मी आवडतो ते मी, माझ्या पित्याला जे आवडते ते मी सर्वदा करीतो. माझ्या पित्याला आवडणाऱ्या गोष्टी सर्वदा म्हणजे निरंतर मी त्याच गोष्टी करतो जे माझ्या पित्याला आवडते, स्वर्गीय पित्याला. आपल्याला पण सर्वदा निरंतर कोणत्या गोष्टी करायच्या ज्या आपल्या स्वर्गीय पित्याला आवडतात, त्या आपल्या परमेश्वर पित्याला ज्या गोष्टी आवडतात त्या आपल्याला सर्वदा करायच्या. आपल्याला काय आवडतं ते महत्वाचं नाही, तर परमेश्वर पित्याला काय आवडते ते महत्वाचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर पिता कोणत्याही माणसाच्या बाबतीत वाईट विचार करत नाही आणि कोणत्याही मानवाचा नाश होतो अशी परमेश्वर पित्याची योजना नाही. प्रत्येक माणसाचे भले व्हावे, चांगले कल्याण व्हावे अशी इच्छा परमेश्वर पित्याची. जो देवाला आवडणाऱ्या गोष्टी करतो तो अगदी मनुष्य, जो मनुष्य देवाला आवडणाऱ्या गोष्टी करतो तो मनुष्य स्वतःचे तारण साधतो, तो स्वतःला देवाकडून आशीर्वाद घेतो, तो स्वतःला देवापासून सामर्थ्य, अभिषेक, कल्याण, सर्व काही प्राप्त करत असतो जो देवाला आवडणाऱ्या गोष्टी करतो त्याला. मग आपले लक्ष परमेश्वर पित्याकडे पाहिजे. कारण जेव्हा आपण देवाला आवडणाऱ्या गोष्टी करतो तेव्हा आपण आपला फायदा करतो. आपण देवाला काय देऊ शकतो की आपल्याद्वारे देवाला काय फायदे? काहीच नाही. आपण आपलाच फायदा करून घेतो, आपण आपलीच उन्नती आणि प्रगती करून घेतो. ज्या वेळेला देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपण करतो तेव्हा आपल्याला देवाकडून भरपूर आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपली उन्नती होते, आपली प्रगती होते, कारण आपण पवित्र मार्गावर चालतो. देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणे म्हणजे पवित्र सत्याच्या मार्गावर चालणे, चांगले जीवन जगणे, पापापासून दूर राहणे. आणि जेव्हा मनुष्य चांगल्या कर्माला, चांगल्या गुणाला सुरुवात करतो तेव्हा परमेश्वर पित्याचा आशीर्वाद त्याला प्राप्त होतो, त्याची भरभराट होते, त्याची उन्नती होते, त्याची प्रगती होते, तो यशस्वी मनुष्य बनला जातो. म्हणून देवाला कोणत्या गोष्टी आवडत आहेत त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. परंतु परमेश्वर पिता म्हणत आहे हे लोकांना कोणत्या गोष्टी आवडत आहेत. तर इर्मिया पुस्तकामध्ये 14:10 परमेश्वर लोकांस असे म्हणतो, त्यास अशा प्रकारे भटकणे आवडले, त्याने आपले पाय आवरले नाही, म्हणून परमेश्वर त्यांचा स्वीकार करीत नाही. तो आता त्यांच्या दुष्कर्म स्मरून त्यांच्या पापाची झडती घेईल. बायबल सांगते की मात्र परमेश्वर पिता म्हणतो त्यांना अशा प्रकारे भटकणे आवडले. कोणत्या गोष्टी त्यांना आवडतात? जगामध्ये भटकणे,
जगामध्ये भटकणे म्हणजे पापामध्ये मोहामध्ये गुंतणे, जगाच्या गोष्टीची अभिलाषा पकडणे, जगाच्या गोष्टीच्या मागे लागणे. प्रभू म्हणत आहे की अशी भटकणे त्यांना आवडत आहे, परंतु ते माझ्याकडे वळत नाही. ते आपल्या दुष्कर्मात आपल्या पापामध्ये रुतलेले आणि गुंतलेले आहेत. आज प्रभू तेच म्हणत आहे, तुम्ही माझी वाण ऐकत नाही, माझ्याकडे वळत नाही. तुम्हाला काय आवडत आहे? या जगाच्या गोष्टी, जगाच्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे, परंतु तुम्हाला माझ्या वचनाची आवड मिळत नाही. प्रभू म्हणतो. पुढे इर्म्यामध्ये पुन्हा वचन सांगते, इर्म्या 5:31 वचनात, संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवितात व माझ्या लोकांसी असेच आवडते, पण अखेरीस तुम्ही काय करणार? प्रभू म्हणतो अशा अनेक संदेष्टे आहेत, अनेक याजक आहेत. वचन सांगते की मात्र ती लोक जी आहेत ती मात्र माझ्या म्हणजे या आपल्या मानवावर अधिकार गाजवतात आणि त्यांना जे संधी काही गोष्टी शिकवतात त्या गोष्टी आज माणसाला आवडतात, ज्या देवापासून नाही. या जगात अनेक खोटे संदेष्टे, खोटे याजक, खोटे गुरु आहेत, जे मात्र धर्माच्या नावावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर खोटा उपदेश देत आहेत आणि त्यांना बायबलचे सत्य शिकवून देत नाही, बायबलच्या वचनाविषयी त्यांना सांगत नाही. परंतु अशा अनेक लोकांना ह्या गोष्टी आवडतात, पण बायबलच्या गोष्टी आवडत नाही. फक्त काही गोष्टी घेऊन बसणार, परंतु बायबलच्या खोलवर जात नाही. आणि त्यामुळे अद्यापही अनेक लोक असे आहेत जे बायबलच्या सत्यापासून वंचित आहेत, बायबलचे सत्य ओळखलेलं नाही, भ्रमात पडलेले आहेत. कारण त्यांना फक्त मात्र कोणत्याही लोकांना गोष्टी आवडत आहे, खोटे संदेश नाही, खोटे याजक, जे देवाविरुद्ध त्यांना गोष्टी सांगत आहेत. त्यांना काय म्हणतात? प्यायची मोज मजा करायची, तुम्हाला वाटेल तसं तुम्ही जीवन जगा. आज हे शिकवण मात्र अनेक ठिकाणी देण्यात येत आहे की तुम्हाला वाटेल तर तुम्ही करू शकता, वाटेल त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी बनू शकता. आणि लोकांना हेच गोष्टी आवडतात, पण बायबलच्या वचनाची सत्यता त्यांना आवडत नाही. प्रभू म्हणतो माझ्या लोकांना पण ह्याच गोष्टी आवडत आहे, जे सत्य जे वचन आहे ते त्यांना आवडत नाही, पण चुकीचं शिक्षण त्यांना आवडत आहे. प्रभूच्या वचनाप्रमाणे अनेक लोक चालण्यासाठी तयार नाही, प्रभूच्या मार्गाप्रमाणे चालण्यासाठी अनेक लोक तयार नाही. अनेक लोक भ्रमात पडलेले आहेत, खोट्या शिक्षणाप्रमाणे चालत आहे, अद्यापही बायबल उघडलेलं नाही, बायबलमध्ये काय सत्य आहे अद्यापही कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. प्रभू म्हणतो की मात्र जर तुम्ही माझी आवड बाळगणार, माझ्या वचनाची आवड बाळगणार, तर मी तुम्ही जे मागता ते मी तुम्हाला देणार. तुमची मी प्रार्थना ऐकणार, तुमची मी भरभराट करणार, तुमची उन्नती आणि प्रगती करणार, तुमचे सर्व मार्ग मी मोकळे करणार. वचन सांगते की इफिसियन्स पत्रामध्ये 5:10 प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. वचन सांगते प्रभूला काय आवडते, प्रभूला काय संतोषकारक आहे हे तू पारखून घेत जा. की परमेश्वर पित्याला, प्रभू येशू पित्याला काय आवडत आहे पारखून घे, जाणे करून घे, प्रयत्न कर, ओळख करून घेण्याचा प्रयत्न कर की माझ्या प्रभूला काय आवडत आहे आणि जे आवडत आहे तेच मी करणार. परमेश्वराला काय आवडत आहे ते मी सतत करण्याचा प्रयत्न करणार, माझ्या प्रभूला काय आवडत आहे ते मी करण्याचा प्रयत्न करणार. मला काय आवडत आहे हे नव्हे, माझ्या प्रभूला काय आवडत आहे हे सर्वात महत्वाचं आहे. आपण उत्पत्ती 22:7 पाहतो अब्राहामाचा एक मुलगा होता इसाक. बायबल सांगते परमेश्वर पित्याने म्हटलं तुझा प्रिय मुलगा म्हणजे तुझा आवडता मुलगा इसाक याचे तू माझ्यासाठी अर्पण कर. हा मुलगा अब्राम ज्या वेळेला 100 वर्षाचा होता तेव्हा अब्रामाला मुलगा झालेला. उत्पत्ती 21:1-6 अगदी म्हातारपणाचा त्याचा मुलगा होता. तो सारेपासून झालेला मुलगा, म्हातारपणा झालेला मुलगा, त्याच्या आधाराची एक काठी होता हा त्याचा मुलगा. आणि परमेश्वर पिता अब्रामास म्हणत आहे तुझा एकुलता एक मुलगा माझ्यासाठी अर्पण म्हणून कर, त्याचा यज्ञ म्हणून दे. अब्रामाचा आवडता मुलगा होता. अब्रामाचं संपूर्ण जणू काही जीवनच आपल्या मुलामध्ये गुंतलेलं होतं, कारण तो त्याच्या म्हातारपणाचा एकुलता एक मुलगा होता म्हणून. आणि देव पित्याने म्हटलं की मात्र तुझ्या एकुलता एक मुलाचा
माझ्यासाठी यज्ञ कर. अब्राम तयार झाला. आपला एकुलता एक मुलगा परमेश्वर पित्यासाठी देण्यासाठी तो आपल्या मुलास घेऊन निघाला. परमेश्वराने म्हटलेल्या ठिकाणी तो गेला आणि मग त्याने लाकडे रचली, मुलाला बांधून त्या लाकडावर ठेवली. तिच्याकडे बापाला काय वाटलं असणार, या बापाच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले असणार, कारण त्याचा एकुलता एक मुलावर आता त्याला सुरा चालवायचा होता, त्याचा वध करायचा होता. आपल्या मुलाला बांधून मात्र तो त्या वेदीवर ठेवते, लाकडावर ठेवते. एकुलता एक मुलाचा यज्ञ करण्यासाठी अब्राम तयार आहे आणि सुरा घेऊन वा करणार. इथे परमेश्वर पित्याचा दूत म्हणते, अब्राहम अब्राहम. अब्राहम म्हणत आहे, काय आज्ञा. देवदूताने म्हटलं की तू परमेश्वर पित्यासाठी आपला एकुलते पुत्र सुद्धा देण्यासाठी तू तयार झाला. यावरून हे कळण्यात आलेले आहे की तू सात्विक रीतीने चालणारा मनुष्य आहेस. म्हणून परमेश्वर पित्याने स्वतःची शपथ घेऊन या अब्राहमाबरोबर करार केला. अब्राहमाचा मुलगा त्याला परत मिळाला आणि एक एडका त्या झुडपात गुंतलेला होता, तो अब्राहमाने काढून त्याचा यज्ञ अब्राहमाने परमेश्वर पित्यासाठी केला. पहा, अब्राहमाचा मुलगा अब्राहमाला प्रिय होता, परंतु अब्राहमाच्या जीवनात सर्वात प्रिय होता तो परमेश्वर पिता. अब्राहमाने देवपित्याला म्हटलं नाही, देवपिता तू म्हातारपणात मला मुलगा दिला, एकच माझा मुलगा आहे, राहू दे, त्याला तू मागत आहेस. त्याने परमेश्वर पित्याला हे म्हटलं नाही की मी माझा एकुलता एक मुलगा तुम्हाला कसा देऊ, आणि तुम्ही सर मला वचन दिले मुलापासून मी तुझी संतती अगणित करीन, आणि आता प्रभू तुम्ही हा एकुलता एक मुलगा मागत आहात. नाही, त्याने परमेश्वर पित्याला कोणताही प्रश्न केला नाही. देव पित्याने म्हटलं आणि तो तयार झाला, कारण त्याचा विश्वास होता परमेश्वर पित्यावर. आणि महत्वाची गोष्ट, त्याच्या जीवनात आपल्या पुत्रापेक्षा आपल्या कुटुंबापेक्षा परमेश्वर महत्वाचा होता. त्याला परमेश्वर अधिक आवडत होता, तो परमेश्वर अधिक प्रेम करत होता. म्हणून देव श्रेष्ठ आहे म्हणून देवासाठी आपला मुलगा पण तो मात्र देण्यासाठी तयार झाला. आणि म्हणून परमेश्वर त्याचा पुत्र त्याला परत दिला. आणि ते यज्ञासाठी देवपिताने अगोदरच एक एडक्याची तयारी केली होती, त्या झुडपात त्याला गुंतून ठेवलं होतं अशासाठी की अब्राहमाने मात्र त्याचा यज्ञ द्यावा. कारण ज्या वेळेला इस्हाकाने अब्राहमास म्हटलं होतं, बाबा आपण यज्ञासाठी लाकडे विस्तव सुरा सर्व घेतलेले, परंतु कोकरू कुठे, तेव्हा मात्र अब्राहमाने म्हटलेलं देव पाहून दे. आणि खरोखर परमेश्वराने त्या यज्ञासाठी त्या एडक्याची अगोदर तयारी करून ठेवली होती. कारण देवपिता अब्राहमाची परीक्षा पाहत होता की अब्राहमाला मी प्रिय आहे की त्याचा पुत्र प्रिय आहे म्हणून. आणि अब्राहमाला प्रिय होता परमेश्वर पिता, म्हणूनच परमेश्वर पित्याने स्वतःची शपथ घेऊन या अब्राहमाबरोबर करार केला. म्हटलं तुझी संतती आकाशातल्या तारे इतकी होणार, समुद्राच्या वाळू इतकी. प्रभूने अब्राहमाला आशीर्वादित केले, बहुगुणित केले. आणि परमेश्वर पित्याने अब्राहमाला अगदी आपला मित्रही बनवले. यशया 41:8 वचनात देवपित्याचा मित्रही अब्राहम बनला गेला, कारण त्याला प्रिय होता, आवडता होता परमेश्वर पिता अब्राहमाला. आज आपल्या जीवनात आपल्याला कोण जास्तीत जास्त आवडले पाहिजे, तो म्हणजे परमेश्वर पिता, प्रभू येशू पिता. देव आपल्या जीवनात प्रिय पाहिजे, आवडता पाहिजे, सर्व गोष्टीपेक्षा, वस्तूपेक्षा, व्यक्तीपेक्षा सुद्धा देव आपल्या जीवनात प्रिय पाहिजे. देवाची गोडी आवड आपल्या जीवनामध्ये पाहिजे, तरच आपण प्रभूला संतुष्टी करू शकणार, प्रभूला खुश करू शकणार, प्रभूचे नियम पाळू शकणार, प्रभूच्या आज्ञा पाळू शकणार. देवाला संतुष्टी करण्याचा प्रयत्न करा. संत पौल तर म्हणतो, कोरिन्थीकरास पहिले पत्र 6:12, सर्व गोष्टीची मला मोकळी केली तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही. संत पौल म्हणतो, मला सर्व गोष्टीची मोकळी घे, मला वाटते ते मी करू शकतो, परंतु सर्व गोष्टी हितकारक आहेत असं नाही. मला वाटतं ते करू शकतो परंतु मी करत नाही. मी सर्व गोष्टीच्या आहारी जात नाही, कारण सर्व गोष्टी हितकारक नाही. तो कोणत्या गोष्टी करत होता, जे प्रभूला आवडत होत्या त्या गोष्टी. म्हणूनच पौलाने म्हटलं, प्रभूला काय संतोषकारक आहे ते तू पारखून घेत जा, कारण तो स्वतः प्रभूला संतोषकारक गोष्टी करत होता. संत पौल
मग तो म्हणतो सर्व गोष्टीची मला मोकळी की मी करू शकतो, परंतु मी करत नाही. तर तो कोणत्या गोष्टी करत होता? प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी. म्हणून त्याने प्रभूसाठी ग्रंथिकारास पहिले पत्र 9:27 त्याने आपले शरीर सुद्धा प्रभूसाठी कुतलवले. शरीर सुद्धा त्याने कुतलवले. अन्न पाण्या विना अनेक गोष्टी विना मात्र तो राहून त्याने प्रभूची सेवा केली. अनेक प्रकारे त्या करून कष्ट मेहनत करून धावपळ करून तुरुंगवास मारपीट किंवा अपमान निंदा अनेक प्रकारे मात्र समस्याचा सामना करून दुःख आणि वेदना बघून मात्र त्यांनी प्रभूची सेवा केली. तिचे लक्ष होते फक्त प्रभू येशू पित्याकडे. म्हणून अनेक वेळा निंदा आणि अपमान त्याने सहन केला. त्याने आपले शरीरही कुतलवले प्रभू येशू पित्यासाठी. कारण प्रभूला जे आवडत होते ते तो करण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न करत होता. स्वतःला काय आवडते त्या नव्हे, प्रभूला काय आवडते त्या गोष्टी करण्याचा असंत नेहमी प्रयत्न करत असे. आपल्या जीवनामध्ये प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला करायचे. प्रभूच्या मागे आपल्याला लागायचे. प्रभूच्या नियमाप्रमाणे जीवन जगायचे. ग्रंथिकारास पहिले पत्र 7:32 ते 34 अविवाहित मुलगी मात्र प्रभूला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करते, परंतु विवाहित स्त्री किंवा विवाहित पुरुष आपल्या पतीला कसे संतोष व्हावे किंवा विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोष व्हावे यासाठी प्रयत्न करतात. परंतु अविवाहित कन्या किंवा अविवाहित व्यक्ती देवाला संतोषण्यासाठी प्रयत्न करतो. याचा अर्थ असा का झाला? मग लग्न झालेले लोक देवाला खुश करू शकत नाही का? फक्त आपल्या पती पत्नीलाच खुश करू शकतात का? नव्हे. जे ख्रिस्तामध्ये वाढत आहे, प्रभू येशू पित्यामध्ये वाढत आहे, जर त्याने आपलं लक्ष आपल्या जीवनात फक्त प्रभूकडे अधिक लागलं असेल तर प्रभूला ते खुश करणं, संतुष्ट करणं आपलं कुटुंब पण चालू आहे. सर्वात महत्वाचं प्रथम स्थान आपण परमेश्वर पित्याला दिले पाहिजे. आपण प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. मग लग्न झालेले असो लग्न न झालेले असो, आपल्या जीवनात आपण प्रभूला संतुष्ट करण्याचा जीवनात नेहमी प्रयत्न केला पाहिजे. प्रभूला खुश ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्या गोष्टी प्रभूला आवडत आहे त्या गोष्टीकडे आपण अधिक आपलं लक्ष पुरवले पाहिजे. तरच प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार, तरच प्रभू आपली उन्नती करणार. लग्न झालेली स्त्री जर ती जास्त पतीमध्ये गुंतलेली आहे किंवा लग्न झालेला पुरुष आपल्या पत्नीमध्ये गुंतलेला आहे तर त्याला खुश करण्याचा प्रयत्न करणार. परंतु जर त्याची श्रद्धा परमेश्वरावर आहे, प्रभूवर आहे, तर तो प्रभूला खुश करणार. जर त्याचं तन मन परमेश्वर पित्यामध्ये लागलेलं आहे तर तो प्रभूला खुश करणार. म्हणून आपल्या जीवनात आपण कौटुंबिक जीवन जगणारे असो, वैयक्तिक जीवन आपण एकटे असे, आपले कुटुंब कोणी घेऊन असो, काम धंदा करणार न करणार कोणी व्यक्ती घेऊन असो, आपल्या जीवनात आपलं पहिलं लक्ष परमेश्वर पिता म्हणजे प्रभू येशू पित्याकडे लागलेले असावे. आपल्या जीवनात आपण पहिलं स्थान प्रभू येशू पित्याला दिले पाहिजे. प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करण्याचा आपण पूर्ण रीतीने प्रयत्न केला पाहिजे. जे देवाला आवडते ते जर आपण करणार त्याद्वारे आपल्याला अनुग्रह मिळणार. बायबल ते सांगते यशाया पुस्तकामध्ये जे परमेश्वराला आवडते ते जर आपण करणार, यशाया 56 4 ते 5 वचनात, कारण परमेश्वर म्हणतो जे छंद माझ्या शब्दात पाळतात, मला आवडणाऱ्या गोष्टी पसंत करतात व माझ्या करारात दृढ धरून राहतात, त्याने माझ्या गृहात व माझ्या कोठाच्या कन्या पुत्राहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापित व त्यांचे नाव राखीन. सर्वकाळ असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही. प्रभू म्हणतो जे छंद आहेत, मात्र प्रभू त्यांच्या बाबतीत म्हणतो की मात्र जर ते माझ्या शब्दात पाळतील आणि मला आवडणाऱ्या गोष्टी करतील तर माझ्या पुत्र कन्याहून मात्र मी त्यांना श्रेष्ठ असे स्मारक म्हणून मी स्थापिन व त्यांचे नाव राखीन. सर्वकाळ असे मी त्यांचे नाव करेन, ते कधी नाहीसे होणार नाही. छंद बाबतीत प्रभू म्हणत आहे की त्याने सुद्धा प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी केल्या तर इतर स्त्रिया पुरुषांपेक्षा, इतर व्यक्तीपेक्षा परमेश्वर पिता म्हणत आहे मी त्यांना श्रेष्ठ बनवेन. कोणी व्यक्ती घेऊन असो, जे लोक प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करत आहे प्रभू त्यांना श्रेष्ठ बनवण्यासाठी तयार आहे. पुढे संधी 56 6 ते 7 वचनात, तसे परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी
शपथ अपवित्र न करा म्हणून जपतात व माझा करा दृढ धरून राहतात, त्यास मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यास हर्षित करीन. माझ्या वेदीवर केलेल्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रासाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणतील. प्रभू तो जे विदेशी जे तर धर्मीय आहे, प्रभू म्हणत हे सर्व लोक माझेच आहेत. प्रभू कोणामध्ये भेदभाव ठेवत नाही. तरी प्रभू म्हणत आहे की मात्र जर तुम्ही माझ्याकडे वळणार, माझ्या शपथ पाळणार, माझ्या नावाची आवड धरणार, प्रभू म्हणत आहे की माझ्या नावाची जर तुम्ही आवड धरणार, माझी सेवा करणार आणि माझा शपथ जर पवित्र पाळणार, माझा करा दृढ धरून राहणार, तर मी तुम्हाला माझ्या पवित्र पर्वतावर आणीन. माझ्या प्रार्थना मंदिरात मी तुम्हाला हर्षित करीन, आनंदित करीन. तुम्ही केलेली अर्पणे मला पसंत पडतील, कारण माझे मंदिर सर्व राष्ट्रासाठी प्रार्थना मंदिर आहे म्हणून प्रभू म्हणतो. प्रत्येक माणसाबाबतीत प्रभू म्हणत आहे की तुम्ही कोणी घेऊन असा, कोणत्या धर्माचे, कोणते ठिकाणाचे, कोणत्या देशाचे, गावातले व्यक्ती घेऊन असा, प्रभू म्हणत आहे कोणती भाषा बोलणारे लोक घेऊन असा, संत असा, स्त्री पुरुष कोणी व्यक्ती घेऊन असा, परंतु जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार, मला आवडणाऱ्या गोष्टी करणार, माझ्या नावाची आवड बाळगणार, तर प्रभू म्हणतो मी तुम्हाला श्रेष्ठ करीन, मी तुमचा उद्धार करीन. प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करणाऱ्या लोकांवर प्रभूचा अनुग्रह राहणार, प्रभूचा आशीर्वाद राहणार. प्रभू त्यांची भरभराट करणार, त्यांची उन्नती आणि प्रगती मात्र करणार. म्हणून प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी मात्र आपल्याला करायचे. कारण फिलिप्पियन्स 2:21 वचन सांगते की सर्वजण आपल्या स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या कोणी पाहत नसतात. वचन काय सांगते? सर्वजण आपल्याच गोष्टी पाहतात, सर्वजण आपल्याच हितासाठी, आपल्याच कल्याणासाठी झटतात, स्वतःच्या गोष्टी. पण प्रभूकडे कोणाचे लक्ष नाही, प्रभूच्या गोष्टीकडे कोणाचे लक्ष लागलेले नाही. जो तो स्वार्थी बनून स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो, परंतु प्रभूसाठी कोणी जगत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण प्रथम लक्ष प्रभूकडे दिलं पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी नव्हे, तर प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या, ज्याद्वारे आपल्याला अनुग्रह मिळेल, आपल्याला आशीर्वाद मिळेल, आपली उन्नती आणि प्रगती होईल. जेव्हा आपण प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करणार, प्रभूला पसंत पडणाऱ्या गोष्टी करणार, त्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, त्याद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वाद देणार, आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार आणि आपल्या जीवनातली सर्व बंधने मात्र प्रभू तोडून टाकणार. देवाला आवडणाऱ्या गोष्टी करा, प्रभू मध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करा, प्रभूच्या नियमाप्रमाणे, आज्ञेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. जर आपण देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणार, तर देव पिता आपल्याला अनुग्रह देणार, देव पिता आपल्याला आशीर्वाद देणार, आपली प्रगती होणार आणि मग तुम्ही देवाकडे मागा. जर देवाला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही करत आहात आणि देवाकडे प्रार्थना करत आहात त्या हेतूसाठी, तर देव पिता, प्रभू येशू पिता तुमची प्रार्थना ऐकेल आणि तुम्हाला जे हवं ते सर्व काही प्रभू तुम्हाला देणार. पहिली गोष्ट, प्रभूच्या आज्ञा पाळा आणि प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करायला सुरुवात करा. पापापासून, वाईटापासून दूर राहा, स्वच्छ पवित्र जीवन जगा, म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार आणि प्रभू आपल्याला आशीर्वाद देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्याकडून चुकलं असेल तर मला क्षमा असावी.